विरार येथील विठ्ठल मंदिर बाजूला खानदेश मित्र मंडळ 11 दिवसाचा गणपती बाप्पा विसर्जन सोहळा 11 दिवस पार पडले. नाचत गाजत 11 दिवसांपर्यंत गणपती बाप्पासमोर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. तसेच सर्वांचे लाडके आमदार राजू पाटील यांनी मंडळाला भेट दिली होती. तसेच मंडळाचे लाडके लोकनियुक्त आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सुद्धा मंडळाला येऊन भेट दिली. तसेच माजी नगरसेविका सुरेखा कुरकुरे मॅडम यांनी सुद्धा मंडळाला येऊन भेट दिली. खानदेश मित्र मंडळाचे संस्थापक मंडळी श्री भगवान चौधरी, श्री लोटन कोंडे, विश्राम पाटील, आधार मोरे, NG पाटील, ज्ञानेश्वर सावंत, अशोक वाघ, युवराज महाजन, कैलास भदाने यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे कार्यकारिणी मंडळी काम करीत आहे. तसेच मंडळाचे अध्यक्ष मनोहर पाटील सर, बालरोग तज्ञ स्पेशलिस्ट, निरामय हॉस्पिटल उपाध्यक्ष बाळू पाटील, गणेश प्रायव्हेटचे मालक, विरार वेस्ट सेक्रेटरी योगेश मोरे, खजिनदार संजय पाटील, सह खजिनदार मनोज पाटील सदस्य, गोपाल पाटील सदस्य, प्रभाकर नगराळे सदस्य, प्रभाकर सौदाने सदस्य, संजय पाटील पेंटर सदस्य, बापू महाजन सदस्य, कैलास पाटील सदस्य, अरुण पाटील सदस्य आणि माजी नगरसेविका सुरेखा कुरकुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गणपती बाप्पाचं नाचत गाजत विसर्जन सोहळा तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम यांनी आयोजित केला होता. तसेच मंडळाचे 11व्या दिवशी विसर्जन सोहळा जागेवर 2-2.5 तास नाचून पार पाडण्यात आला. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी सागर जाधव, मुंबई प्रतिनिधी, विरार. नाव बोला तुमचं. काय नाव? नमस्कार, मी संजय पाटील, खानदेश मित्र मंडळाचा खजिनदार. सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांना, खानदेशी बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो. या मंडळाची स्थापना 1987 मध्ये झाली. एक 15-20 कुटुंबांनी मिळून जे आजूबाजूला सर्व आमचे मुले आहेत, संस्थापक मंडळी आहेत, त्यांनी स्थापना केली. उद्देश एकच होता की आपण जे 400-500 किलोमीटरवरून गावावरून या ठिकाणी आलो, स्थायिक होतोय आणि सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं हाच फक्त मंडळाचा उद्देश होता. आणि हळूहळू प्रत्येकाने आपापल्या परीने त्या ठिकाणी मंडळाची स्थापना करून सहकार्य करण्याचं, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हावं या हेतूने त्यांनी सुरुवात केली. एक छोटंसं वटवृक्ष, एक छोटंसं वृक्ष त्या ठिकाणी लावलं आणि त्या वृक्षाचा आज वटवृक्ष झालेला आहे. हजारो खानदेशी बांधव या मंडळामध्ये सहभागी आहेत, सक्रिय आहेत. आणि 2000 ते 1987 मध्ये त्यांनी स्थापना करून 2007 मध्ये या मंडळाचं रजिस्ट्रेशन झालं. आणि तेव्हापासून आता एक 14 ते 15 वर्षापासून जवळजवळ गणेशोत्सवाची आपण सुरुवात केलेली आहे. ज्याप्रमाणे लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती साजरा करण्याची सुरुवात केली की लोकांनी एकत्र आलं पाहिजे, हाच त्यांचा मुख्य हेतू होता. आणि आमच्या मंडळाचा देखील तोच हेतू आहे की सर्व खानदेशी बांधव यांनी एकत्र यावं, प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी व्हावं आणि गणेशोत्सव हा साजरा करण्यात यावा, हा हेतू आमच्या प्रत्येकाचा आहे. आणि प्रत्येक वर्षी या ठिकाणी आम्ही गणेशोत्सवाची स्थापना करतो. 11 दिवसाचा कार्यक्रम त्या ठिकाणी असतो. आनंद चतुर्थीच्या दिवशी एक मोठा 1,500 ते 2,000 लोकांचा जवळजवळ भंडारा या ठिकाणी आम्ही ठेवतो आणि प्रत्येकाला अन्नदान करतो. त्याचबरोबर एक सगळ्यात विशेष म्हणजे की आम्ही मूर्तीचे जे काही विसर्जन आहे ते कुठल्याही प्रकारे रस्त्याने घेऊन न जाता जागेवरच करतो. जागेवरच विसर्जनाचं जी काही सुरुवात आम्ही केलेली आहे. कारण की रस्त्याने येता जाणं मिरवणूक निघते, लोकांना त्रास होतो, आवाज येतो, ट्रॅफिक जाम होते एवढ्या मोठ्या शहरामध्ये. तर ते न होता आम्ही मंडळाने ठरवलं आहे की जागेवरच आपण मूर्तीचं विसर्जन करावं. काय असेल ते आनंदाने सगळेजण या ठिकाणी जमतात. आणि मी पुन्हा एकदा सर्व खानदेशी बांधव, गणेश भक्त यांना गणेश विसर्जनाच्या म्हणजे खानदेश मंडळाकडनं शुभेच्छा देतो. धन्यवाद. गणपती बाप्पा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.